नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या आवडमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या आवडमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर सगळ्यात पहिला वन वर्ड येतो आपला मित्रांनो, वन हू राईट्स द लाईफ स्टोरी ऑफ अनदर पर्सन. जो असा व्यक्ती जो दुसऱ्या व्यक्तीची जीवनचरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो मित्रांनो बायोग्राफर म्हणतो. आपलं बी जे आपलं राईट आन्सर होईल. आपण बायोग्राफरला काय म्हणतो मित्रांनो मराठीमध्ये, तर आत्मचरित्र लेखन म्हणतो. हिस्टोरियनला काय म्हणतो, तर हिस्टोरियनला आपण इतिहासकार म्हणतो. आणि नोवेलिस्टला काय म्हणतो आपण, तर कादंबरीकार म्हणतो मित्रांनो. तर आपला क्वेश्चन वनचा आन्सर काय येईल, तर बी येईल मित्रांनो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, वन हू लव्स बुक्स. असा व्यक्ती जो पुस्तकावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर पुस्तक प्रेमी म्हणतो मित्रांनो मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणू, तर बिब्लिओफाईल म्हणू मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. लायब्रेरियनला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर लायब्रेरियनला आपण ग्रंथपाल म्हणतो. ऑथरला काय म्हणतो मित्रांनो, तर ऑथरला आपण लेखक म्हणतो. आणि पब्लिशियरला काय म्हणतो, तर प्रकाशक म्हणतो मित्रांनो. क्वेश्चन दुसऱ्याचा आपला आन्सर जे येईल मित्रांनो, ते येईल ए. तर बिब्लिओफाईल आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, वन हू हेट्स मेनकाइंड. असा व्यक्ती जो मानवद्वेषी असतो, मानव जातीचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो मिसॅन्थ्रॉप म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. फिलॉन्थ्रॉपिस्टला काय म्हणतो मित्रांनो, तर फिलॉन्थ्रॉपिस्टला आपण म्हणतो परोपकारी व्यक्ती. पॅट्रियटला मग काय म्हणतो मित्रांनो, तर देशभक्त म्हणतो मित्रांनो. ऑप्टिमिस्टला काय म्हणतो, तर ऑप्टिमिस्टला म्हणतो आपण आशावादी. तर वन हू हेट्स मेनकाइंड म्हणजे मानवद्वेषी व्यक्तीला आपण काय म्हणतो, मिसॅन्थ्रॉप. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, वन हू लव्स हिज कंट्री. म्हणजे असा व्यक्ती जो देशभक्त असेल, आपल्या देशावर प्रेम करणारा व्यक्ती. तर आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण पेट्रॉइट म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर ट्रेटरला मग काय म्हणतो आपण, ट्रेटरला म्हणतो आपण मित्रांनो देशद्रोही म्हणतो. रिबेलला काय म्हणतो मित्रांनो, तो रिबेलला म्हणतो आपण बेंडखोर म्हणतो. आणि मिझरला काय म्हणतो, कंजूस म्हणतो मित्रांनो. तर आपलं राईट आन्सर जे येईल ते आपलं येईल पेट्रोइट इन मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, वन हू कनेक्ट रीड ऑर राईट. असा व्यक्ती जो निरक्षर असेल, ज्याला वाचता किंवा लिहिता येत नाही, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, ते त्याला म्हणतो आपण इलिटरेट म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. लिटरेटला काय म्हणतो मित्रांनो, तर लिटरेटला आपण साक्षर म्हणतो. त्यानंतर स्कॉलरला काय म्हणतो, तर स्कॉलरला जे म्हणतो मित्रांनो आपण विद्वान म्हणतो. टीचरला काय म्हणतो, तर आपण टीचरला शिक्षक म्हणतो. तर आपला राईट आन्सर जे येईल ते सी येईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, वन हू स्पेंड्स मनी वेस्टफुल. असा व्यक्ती तो उधळ्या म्हणतो आपण त्याला. आणि अनावश्यकतेने भरपूर पैसा खर्च करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, अनावश्यक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पैसा लागत नाही त्या ठिकाणी पैसा खर्च करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, त्या व्यक्तीला म्हणतो आपण थीप म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मायझरला काय म्हणतो मित्रांनो, मायझरला म्हणतो आपण कंजूस म्हणतो. इकॉनॉमिस्टला काय म्हणतो, ते इकॉनॉमिस्टला म्हणतो अर्थशास्त्रज्ञ म्हणतो मित्रांनो आपण. बँकरला काय म्हणतो आपण, बँकरला बँकरच म्हणतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, वन हू हेट्स स्पेंडिंग मनी. असा व्यक्ती जो कंजूस, त्याला पैसे खर्चायला जे नाजूक ते येईल, नाखुश असेल, ज्याला पैसे करताना नाखुश असेल, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, त्या व्यक्तीला आपण म्हणतो मायझर म्हणतो मित्रांनो. आपलं सी जे आपला राईट आन्सर होईल. थ्रिपला काय म्हणतो मित्रांनो आपण, तर थ्रिपला म्हणतो आपण उधळ्या म्हणतो मित्रांनो. ज्या पैसा खर्च करता तो कोणत्याही गोष्टीवर. डोनरला काय म्हणतो मित्रांनो, डोनरला म्हणतो आपण देणगी करणारा, देणगी देणारा. त्यानंतर कन्झ्युमरला काय म्हणतो, तर कन्झ्युमरला आपण ग्राहक म्हणतो मित्रांनो. तर आपलं क्वेश्चन सातव्याचा आन्सर जे येईल ते मित्रांनो सी येईल, मायझर येईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, वन हू स्पीक्स मेनी लँग्वेज. असा व्यक्ती ज्याला मेनी लँग्वेज बोलता येत असेल, तर म्हणजे अनेक भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण पॉलिग्लॉट म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर ऑडिटरला काय म्हणतो, तर ऑडिटरला म्हणतो आपण वक्ता म्हणतो. लिंग्विस्टला काय म्हणतो मित्रांनो, तर लिंग्विस्टला म्हणतो आपण भाषाशास्त्रज्ञ म्हणतो. नोवेलिस्टला काय म्हणतो मित्रांनो, तो कादंबरीकार म्हणतो. तर आपण मेनी लँग्वेज बोलणारा आपण काय म्हणतो, तर पॉलिग्लॉट म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. येतो, वन हू कनेक्ट बी डिपिक्टेड. म्हणजे अजिंक्य, ज्याचा पराभव करता येत नाही असा तो. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्याला म्हणतो आपण इनव्हिसिबल म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. इनव्हिजिबलचा अर्थ होतो मित्रांनो अदृश्य.
लाउडेबलचा अर्थ जो होतो मित्रांनो श्राव्य होतो आणि इलिजिबलचा अर्थ जो होतो मित्रांनो वाचता न येणारा. तर मित्रांनो आपलं वन हू कनेक्ट बी डिफेक्टिव्ह म्हणजे याचा अर्थ जे होईल ज्याचा पराभव करता येत नाही त्याचा होईल इनविसिबल होईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो वन हू कनेक्ट बी सीन म्हणजे अदृश्य ज्याला पाहता येत नाही असा तो. म्हणजे असा कोण आहे त्याला पाहता येत नाही त्याला अदृश्य म्हणतो आपण. अदृश्य इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला इनव्हिजिबल म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर इनव्हिसिबल म्हणजे मित्रांनो असतं अजिंक्य. त्यानंतर इनक्रेडिबल म्हणजे असतं मित्रांनो अविश्वसनीय आणि इनलाउडेबल म्हणजे असतो मित्रांनो अश्राव्य. तर आपलं राईट आन्सर जे आहे मित्रांनो ते बी आहे. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो वन हू स्टडीज प्लॅन्स म्हणजे असा जो वनस्पतीचा अभ्यास करणारा व्यक्ती जो वनस्पती शास्त्रज्ञ म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण तर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बॉटनिस्ट म्हणतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर झुलॉजिस्टमध्ये असतो मित्रांनो प्राणीशास्त्रज्ञ. जिओलॉजिस्ट म्हणजे असतो मित्रांनो भूवैज्ञानिक आणि ॲस्ट्रॉनॉमरचा अर्थ असतो जो मित्रांनो खगोलशास्त्रज्ञ असतो. तर आपला राईट आन्सर जे येईल तो वन हू स्टडीज प्लॅनचा स्टडी करणारा कोण असतो तो बॉटनिस्ट असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो वन हू स्टडीज ॲनिमल असा व्यक्ती जो ॲनिमलचा स्टडी करता प्राण्यांचा स्टडी करणारा त्याला आपण मराठीमध्ये प्राणीशास्त्रज्ञ म्हणतो आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो ते झुलॉजिस्ट म्हणून मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. बॉटनिस्टमध्ये आता बघितलं मित्रांनो आपण वनस्पती शास्त्रज्ञ म्हणतो मित्रांनो. जिओलॉजिस्ट म्हणजे असतो भूवैज्ञानिक असतो मित्रांनो आणि इकॉनॉमिस्ट म्हणजे असतो अर्थशास्त्रज्ञ. तर बी जे आपला राईट आन्सर होईल झुलॉजिस्ट. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो वन हू स्टडीज स्टार्स अँड प्लॅन्स म्हणजे असा व्यक्ती जो तारे व ग्रहांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण खगोलशास्त्रज्ञ म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण त्याला म्हणू आपण इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉनॉमर म्हणू मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. जिओलॉजिस्ट म्हणजे मित्रांनो आत्ता बघितलं आपण भूवैज्ञानिक असतो. बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ असतो मित्रांनो आणि हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार असतो मित्रांनो. तर आपल्याला वन हू स्टडी स्टार्स अँड प्लॅनचा अर्थ राईट आन्सर जे मित्रांनो ते ॲस्ट्रॉनॉमर येईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो वन हू कलेक्ट स्टॅम्प्स असा व्यक्ती ज्याला स्टॅम्प्स म्हणजे टपाल तिकिटांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण फिलॅन्टेलिस्ट म्हणतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. न्यूमॅस्टमॅटिक्सला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण नाणे संग्रह एकट्ठा करणारा व्यक्ती आणि त्याला बिब्लिओफाईल म्हणजे आपण पुस्तकप्रेमी म्हणतो मित्रांनो. आर्चिओलॉजिस्ट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण पुरातत्वज्ञ म्हणतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. फिलॅन्टलिस्ट आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो वन हू स्पीक इन पब्लिक म्हणजे असा व्यक्ती जो वक्ता असेल त्याला पब्लिकमध्ये बोलता येत असेल सार्वजनिक ठिकाणी भाषण करणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण ऑरेटर म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. ऑथर म्हणजे मित्रांनो असतो लेखक. एडिटर म्हणजे असतो मित्रांनो संपादक म्हणजे एडिटर आणि लिस्टनर म्हणजे असतो श्रोता असतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. जर का PDF जर का लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.